प्रणाम आत्मवंदन. रेकीचे कार्य कसे चालते? शरीरातील 7 महत्त्वाची चक्रे: मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र. आणि त्यांच्या जवळपास असणाऱ्या अंतःस्रावीय ग्रंथींची माहिती आपण पाहिली आहे की ज्यावेळेस रेकी मास्टर आपल्या शरीरातील सहस्रार चक्र म्हणजे क्राउन चक्र, आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र, विशुद्धी चक्र, थ्रोट चक्र, अनाहत चक्र, हार्ट चक्र याच्यावर काही क्रिया करून या मार्गात असणारे अडथळे दूर करतात व त्यामुळे अंतरिक्षातून येणारा ऊर्जा प्रवाह आपल्या दोन्ही तळहातातून धावू लागतो. त्या तळहाताद्वारे व्याधीग्रस्त अवयवांवर ऊर्जा दिली जाते. शरीरातील महत्त्वाची चक्रे ही अंतःस्रावीय ग्रंथी व सांधे ती ऊर्जा हवी तेवढीच ग्रहण करतात. आपल्या शरीरात अब्जावधी पेशी म्हणजे सेल्स आहेत. जन्मापासून पेशींची उत्पत्ती शरीरामध्ये होत असते. शारीरिक व्याधीमुळे व वृद्धावस्थामुळे हळूहळू नवीन पेशींची निर्मिती कमी होत जाते. वैश्विक शक्ती रेकीमुळे या कमजोर झालेल्या किंवा दुखवलेल्या पेशींना जणू काही पुनरुज्जीवन मिळते व व्याधी व दुःख नाहीसे होते. रेकीच्या ऊर्जेद्वारे या क्षीण झालेल्या पेशींना ऊर्जा प्रवाहित केली जाते आणि ती ऊर्जा योग्य प्रमाणातच ती ग्रहण केली जाते. अशी आहे रेकीची ऊर्जा प्रणाली. जय सद्गुरू.